नमस्कार मित्रांनो, मी अर्चना कहार. रिक्षावाले जास्त पैसे घेतात, पण खरं ते त्यांची चुकी आहे का? तर मी सध्या रिसेंटली 3 दिवस कोल्हापूरमध्ये राहून आली. तर तिकडे मी नोटीस केलं की आजकाल शॉर्ट डिस्टन्ससाठी पण रिक्षावाले जास्त पैसे मागतायत. पण एकदा त्यांची साईट ऐका. सीएनजीचे भाव सतत वाढतायत, पेट्रोल डिझेल महाग होत चाललाय, डेली खर्च, मेंटेनन्स, रेंट वाढत चाललाय. म्हणजेच रिक्षावाल्यांचा प्रॉफिट कमी होत चाललाय. म्हणून काही जण जास्त पैसे घेत आहेत, कारण त्यांना पण घर चालवायचं आहे. पण दुसरी साइड बघितलं तर आपल्यासारखे मिडल क्लास लोक, पब्लिक सुद्धा त्रास सहन करते. मिडल क्लास लोकांना रोज एक्स्ट्रा पैसे देणं शक्यच नाहीये. खरं प्रॉब्लेम कुठे आहे माहित आहे का? फ्यूल प्राइस वाढतोय, इंटरनॅशनल मार्केटमुळे, गव्हर्नमेंट टॅक्स जास्त आहेत आणि सिस्टम मध्ये कंट्रोल कमी आहे. म्हणजेच रिक्षावाले पण बरोबर आहेत आणि पब्लिक पण बरोबर आहे. प्रॉब्लेम सिस्टम मध्ये आहे. जिथे 1 महिना आधी सीएनजीचे भाव 77 रुपये ते 80 रुपये पर्यंत होते, तिथे आज एप्रिल मध्ये 83 रुपीज म्हणजे 83 रुपये झाले आहेत. म्हणजे 3 ते 5 रुपयापर्यंतचा फरक झाला आहे, वाढला आहे. आणि तिथेच पेट्रोल सुद्धा 100 रुपये लिटर झाला आहे. तर रिक्षावाल्यांना सुद्धा परवडत नाहीये आणि आपल्यासारख्या मिडल क्लास लोकांना सुद्धा परवडत नाहीये रोज एक्स्ट्रा पैसे देणे. तर त्यात ना आपल्यासारख्या लोकांची चूक आहे, ना त्या गरीब रिक्षावाल्यांची चूक आहे. प्रॉब्लेम आहे तर सिस्टम मध्ये आहे. जर तुम्हालाही असंच वाटत असेल तर नक्की कमेंट करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. जय महाराष्ट्र.